हे माता लक्ष्मी, आज जो कोणी ही सोन्याची पिंड, त्रिशूळ आणि हरिण यांची कथा अत्यंत श्रद्धेने श्रवण करेल त्यांना कधीही कशाचीही कमी पडू देऊ नकोस आणि या क्षणापासून त्यांच्या नशिबात तुझ्या सुखसमृद्धीचा वर्षाव कर. त्यांच्या भाग्यातील सर्व संकटे दूर कर. तथास्तु. शिवपुराणातील ही पौराणिक कथा फक्त ऐकल्याने तुमची कितीही मोठ्यातील मोठ्या संकटातून सुटका नाही झाली तर बघा, कारण ही कथा सर्व संकटे दूर तर करतेच, पण गरिबी, कर्ज, रोग, भीती, डिप्रेशन सर्व काही जळून खाक करते. ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या भाग्यात भाग्योदय झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे खऱ्या मनाने ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐका, कारण अर्धे ज्ञान कधीही उपयोगाचे ठरू शकत नाही. भोलेनाथांची ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याने कोणतेही संकट आपल्यावर येत नाही आणि चुकून जरी आलेस तर त्या संकटातून आपली सुटका झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे ही गजब कहाणी शेवटपर्यंत ऐका आणि तुमच्या भाग्यात परमेश्वर चमत्कार करेल. परमेश्वरी चमत्कार प्राप्त करण्यासाठी आणि धनवान होण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी आणि हर हर महादेव टाईप करून हा व्हिडिओ लाईक करा. तसंच ही पौराणिक कथा 5 जणांना शेअर करा. नक्कीच तुमचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही. भक्तांनो, जर तुम्ही आजच्या या कथा पूर्ण लक्षपूर्वक ऐकल्या तर मी भगवान शिवा यांना प्रार्थना करेन की ते तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. एके दिवशी हरियाने भोलाला म्हटलं, भोला, आपण खूप कष्ट करून पीक घेतो, पण आपली गरिबी कधीच संपत नाही. आपण काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भोलाने उत्तर दिले, मित्रा, असे नाही. देव आपल्याला जे देतो त्यावर आपण समाधानी असले पाहिजे. हरियाने रागावून म्हटले, तुला काहीच समजत नाही. तू इतके दिवस शिवाची पूजा करत आहेस. देवाने तुला आजपर्यंत काय दिलं आहे? भोलाने उत्तर दिले, मी माझ्या भोले बाबांकडून कधीही काहीही मागितलं नाही. मी फक्त त्यांची खऱ्या मनाने पूजा करतो आणि ते सर्व काही सांभाळतात. मला मागण्याची गरज नाही. तू माझ्यासोबत मंदिरात यावे. कदाचित यामुळे तुझ्या मनातील लोभ दूर होईल. हरिया अजूनही रागाने घरी गेला. त्याची पत्नी सुमित्राने त्याला विचारलं, काय झालं? तेव्हा हरिया म्हणाला, मी भोलाला आपण एकत्र व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला, पण त्याने नकार दिला. तो म्हणाला की भोलेबाबांच्या कृपेने त्याच्याकडे जे काही आहे त्यात तो आनंदी आहे. हे ऐकून सुमित्रा म्हणाली, भोला भगवान शिवाचा भक्त आहे. तुम्ही लहानपणापासून त्याच्यासोबत आहात, तरीही तुम्ही कधीही मंदिरात गेला नाही. प्रत्येकाच्या स्वतःच्या श्रद्धा आहेत. तुम्हीही मंदिरात जाऊन भोलेबाबांचे आशीर्वाद घ्यावे. जर देवाची इच्छा असेल तर व्यवसाय सुरू करण्याचे तुमचे स्वप्न देखील पूर्ण होऊ शकते. हरियाने सुमित्राच्या सल्ल्याचे पालन केले आणि दुसऱ्या दिवशी तो भोलासोबत भगवान शिवाच्या मंदिरात गेला. त्याने भगवान शिवाला प्रार्थना केली आणि म्हटलं, हे देवा, मला इतकी संपत्ती द्या की मी व्यवसाय सुरू करू शकेन. जर माझा व्यवसाय यशस्वी झाला तर मी तुमच्या मंदिरात सोन्याचे शिवलिंग आणीन. हरियाची ही प्रार्थना ऐकून भोला हसला, पण त्याने काही प्रतिक्रिया दिली नाही आणि तो पुन्हा त्याच्या शेतात कामाला लागला. काही दिवसांनी हरियाने कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू केला. भगवान शिवाच्या कृपेने त्याचा व्यवसाय भरभराटीला आला. एके दिवशी हरिया भोलाला भेटला आणि म्हणाला, भोला, तू इतकी वर्ष भोलेबाबांची पूजा केलीस आणि कधीही काहीही मागितलं नाहीस, आणि मी फक्त एके दिवशी मंदिरात गेलो आणि देवाकडे सोन्याचे शिवलिंग देण्याचे माझे वचन पूर्ण करण्यास मदत मागितली आणि बाबा आनंदित झाले आणि माझा व्यवसाय सुरू झाला. भोला म्हणाला, तुला ते मिळाले जे तू प्रेमाने मागितले होतेस. मी तर फक्त देवाकडे त्याची भक्ती मागितली. त्याच्यातच मी आनंदी आहे. तुझे सुख संपत्तीत आहे आणि माझे सुख भोलेनाथांच्या भक्तीत आहे. हरिया अभिमानाने म्हणाला, यावर्षी शिवरात्रीला बघ, जर मी सोन्याचे शिवलिंग अर्पण केले तर तुझे बाबा मला आणखी श्रीमंत करतील. हे ऐकून भोला हसला. संध्याकाळी भोला घरी गेला आणि त्याची पत्नी कमलाला हे सर्व काही सांगून टाकलं. कमला म्हणाली,
असे दिसते की तुमचे भोले बाबा भेदभाव करतात. ते तुमच्या मित्राच्या एका दिवसाच्या पूजेने प्रसन्न झाले आणि त्याला पैसे दिले, आणि तुम्ही इतकी वर्ष पूजा करत आहात. ते असं काय? त्याचे काय परिणाम झाले का? तुम्हीही मंदिरात जाऊन बाबांना सांगावे की तुम्हीही सोन्याचे शिवलिंग अर्पण कराल. भोला म्हणाला, पण शिवरात्रीला काही दिवसच शिल्लक आहेत. मी सोन्याचे शिवलिंग कुठून आणू? पण जर तू आग्रह केलास तर मी मातीचे शिवलिंग बनवून अर्पण करेन. कमलाने दुसरे काहीच सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी भोला शिवजींच्या मंदिरात गेला आणि बाबांना म्हणाला, भोले बाबा, मी तुम्हाला शिवरात्रीला मातीचे शिवलिंग अर्पण करेन. मग तो त्याच्या शेतात गेला. शिवरात्रीच्या दिवशी भोला आणि हरिया त्यांच्या पूजा थाळी सजवून मंदिरात पोहोचले. कमला आणि सुमित्रा देखील त्यांच्या पतींसह आल्या. मंदिरात सर्वांनी पूजा केली आणि नंतर पुजाऱ्याला शिवलिंग अर्पण करण्यास सांगितले. पुजाऱ्याने सांगितलं, तुमच्या शिवलिंगावर दूध ओता आणि ते प्रभूंच्या चरणी ठेवा. पुजाऱ्याचे हे शब्द ऐकून हरिया मोठ्याने हसायला लागला आणि म्हणाला, हो, माझ्या शिवलिंगावर दूध अर्पण केले जाईल, पण भोलाचे शिवलिंग तर मातीचे आहे. दूध ओतताच ते विरघळेल. हे ऐकून भोलाच्या डोळ्यात अश्रू आले आणि तो भोलेनाथाला म्हणाला, भोले बाबा, आज तुमच्या भक्ताची परीक्षा आहे. आज श्रीमंतासमोर माझी निस्वार्थ भक्ती फिकट होत आहे. कृपया माझे रक्षण करा प्रभू. यानंतर दोन्ही मित्रांनी दुधाचं भांडं हातात घेतलं आणि त्यांच्या शिवलिंगावर दूध ओतायला सुरुवात केली. दूध ओतताच हरियाचे सोन्याचे शिवलिंग मातीत रूपांतर झाले आणि तुटू लागले, तर भोलाच्या मातीचे शिवलिंग दुधाला स्पर्श होताच सोन्यात रूपांतर झाले. हे पाहून भोला आनंदाने नाचू लागला आणि हरिया रडू लागला. मग भोला समजावू लागला, मित्रा, देव पैशाने नाही, तुझ्या मनातल्या भावना बघून प्रसन्न होतो. जसे तू पैसे कमावलेस, तुझ्या मनातल्या भावना गर्वात बदलल्या, म्हणून तुझ्या सोन्याचे मातीत रूपांतरण झाले आणि माझे हेतू शुद्ध असल्याने माझी मातीही सोन्यात रूपांतर झाली. हरिया भोलाची माफी मागत भगवान भोलेनाथांच्या पाया पडला आणि रडू लागला. भोला म्हणाला, हरिया, भोलेनाथांसमोर रडून तुझे हृदय शुद्ध झाले आहे. त्यानंतर हरिया आणि भोला दोघांनीही एकत्र शेती आणि व्यवसाय सुरू केला आणि भगवान भोलेनाथांनी त्यांच्या सर्व समस्या दूर केल्या. भक्तांनो, तुम्ही आजच्या कथा शेवटपर्यंत ऐकल्या, लक्षपूर्वक ऐकल्या, तर मी भगवान शिवांना प्रार्थना करेन की ते तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील, दारिद्र्य दूर करतील आणि संकट दूर करतील. एका गावात एक पती पत्नी राहत होते, ज्यामध्ये पतीचे नाव अनुज होते आणि पत्नीचे नाव अंजली होते. एके दिवशी दोघांमध्ये मोठे भांडण झाले. अनुजची पत्नी अंजली म्हणाली, मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं आहे, पण माझं कोण ऐकतंय? जे मनात येईल तेच करा या घरात. अनुज म्हणाला, काय झालं अंजली, तू एवढी का रागवली आहेस? अंजली म्हणाली, मी रागावू नको तर काय करू? तू रात्रंदिवस पहारा देत राहतोस आणि तरीही काय उरले आहे? गावकरी तुला इतका कमी पगार देतात. मी तुला किती वेळा हे काम सोडायला सांगितलं आहे, पण नाही, जणू तू शपथ घेतली आहेस की तूच फक्त हे काम करशील. मी तुला खूप दिवसांपासून सांगत आहे, काहीतरी चांगले काम शोध. अनुज म्हणाला, मग या कामात काय चूक आहे? पगार कमी असू शकतो, पण किमान भोलेनाथांची सेवा तरी करायला मिळते. अंजली म्हणाली, बघ, एक दिवस ही सेवा तुझ्यावरच भारी पडायला नको. काहीही होणार नाही अंजली, आणि तुला माहीत आहे मला भोलेनाथांची सेवा करायला किती आवडते. अनुज गणेशपूर नावाच्या गावात भगवान शिवाच्या मंदिराचे रक्षण करायचा. त्या मंदिरात अनेक सोन्याच्या मूर्त्या होत्या, ज्यांची तो देखभाल करायचा. गणेशपूर गावात ते मंदिर भगवान शिवाच्या सोन्याच्या मूर्तींमुळे सर्वत्र प्रसिद्ध होते. ही बातमी जवळच्या गावांमध्येही पसरली होती. एके दिवशी याचा फायदा घेत एक चोर प्रार्थना करण्याच्या बहाण्याने तिथे येतो आणि मंदिरातील मूर्तीकडे खूप काळजीपूर्वक पाहतो. अरे वा, इथे इतक्या सोन्याच्या मूर्त्या आहेत, त्या चोरून मी खूप पैसे कमावू शकतो. आता चोर जाऊन त्याच्या इतर चोर मित्रांना हे सांगतो. यामुळे खूप पैसे मिळतील
पण मी ऐकले आहे की त्या मंदिराचा रक्षक म्हणजेच अनुज नेहमी मंदिराचे रक्षण करण्यात गुंतलेला असतो आणि कोणत्याही चोराला आत येऊ देत नाही, असे ते चोर म्हणाले. अरे काही होणार नाही रे, आपण हे काम खूप काळजीपूर्वक करू. दुसऱ्या रात्री सर्व चोर रात्रीच्या अंधारात त्या मंदिराकडे निघून जातात. त्या रात्री अनुज मंदिराचे रक्षण करत होता. त्याने रात्री बाहेर एक खाट ठेवली आणि त्यावर तो झोपला. मध्यरात्री तो हळूहळू झोपी गेला. मग त्याला काही विचित्र आवाज ऐकू आला, जणू कुणीतरी मंदिराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत आहे. हे पाहून अनुज जोरजोरात ओरडू लागला. मग काही लोक काट्या घेऊन तिथे येतात आणि त्या चोरांना पळून जाण्याची संधी मिळते आणि लगेचच ते तिथून गायब होतात. अनुज, तू ठीक आहेस ना, असे गावकरी विचारतात. हो, भगवान शिवाच्या कृपेने सर्व काही ठीक आहे. आज तो चोर वाचला, पण ज्या दिवशी त्याला संधी मिळेल तो मंदिरातील सर्व मूर्त्या चोरेल. नाही, मी इथे असेपर्यंत कधीच चोरी होणार नाही. पण या घटनेनंतर अंजली आणखी घाबरते आणि अनुजला नोकरी सोडण्याचा सल्ला देते. पण अनुज तसे करण्यास नकार देतो. अंजली म्हणाली, जर तुला इतकी भक्ती आणि पूजा करायची होती तर तू माझ्याशी लग्न करून माझं आयुष्य का उद्ध्वस्त केलंस? कुटुंबाप्रती तुझी काही जबाबदारी आहे की नाही? अनुज म्हणाला, मी तुझ्यासाठी जितकं शक्य आहे तितकं करतो. मला दिवसातून 2 वेळचं जेवण शांतपणे मिळते आणि मला आणखी काय हवे आहे? माझ्या भोलेनाथांवर पूर्ण विश्वास आहे. तो खूप दयाळू आहे आणि सध्या मला त्या सोन्याच्या मूर्तींची खूप काळजी घ्यावी लागते. काही दिवसांनी ते चोर परत मंदिरात येतात, पण प्रथम ते अनुजला वाईट पद्धतीने मारतात आणि त्याला घायाळ करतात. अनुजच्या डोक्यातून रक्त येऊ लागते. अनुज वेदनेने जोरात ओरडू लागतो. त्याचा आवाज ऐकून काही लोक तिथे येतात आणि पुन्हा एकदा चोर तिथून पळून जातात. सर्वजण त्याला लगेचच दवाखान्यामध्ये घेऊन जातात, जिथे वैद्य त्याच्यावर उपचार करतात. पण अनुजचे लक्ष अजूनही मंदिराकडेच असते. दुसऱ्या दिवशी संधी पाहून चोर पुन्हा त्या मंदिराकडे येऊ लागतात. पण यावेळी अनुज त्यांना खूप मारहाण करतो आणि म्हणतो, येथून निघून जा. तुम्ही एका दिवसात इतक्या लवकर कसे बरे झालात? हो, तुम्ही दवाखान्यात होता, मग तुम्ही इथे कसे आलात? चोर म्हणू लागले. मी इथे कसा आलो हे तुम्हाला सांगणं गरजेचं नाही. फक्त लक्षात ठेवा, आत्तापासून इकडे फिरू नका आणि या मंदिरात येऊ नका. अनुजशी वाद घालू नका. त्याच्याशी वाद नाही घातला तर बरं होईल. भीतीने तिघेही तिथून पळून गेले आणि त्यांच्या नेत्याला म्हणजेच मोठ्या चोराला सर्व काही सांगितलं. सरकार, तो फक्त एका दिवसात दवाखान्यातून परत आला. मोठा चोर म्हणाला, तुम्ही तिघेही निरुपयोगी आहात. तुम्ही लोक हे छोटं कामही करू शकत नाही. तुम्ही सर्व मिळून एका सामान्य माणसालाही हाताळू शकला नाहीत. तुम्हाला माहीत आहे, मी जवळच्या सर्व गावांमधील सर्वात धोकादायक चोर आहे. आता मला असं वाटतंय की मी स्वतःच जाऊन त्या मूर्त्या चोरी कराव्यात. हे तुम्हा तिघांचे काम नाही. दुसरीकडे बिचारा अनुज अजूनही रुग्णालयात बेशुद्ध होता, पण त्याचे पूर्ण लक्ष अजूनही मंदिराच्या त्या मूर्तींवर होते. बेशुद्ध अवस्थेतही तो सतत भगवान शिवाचे नाम जपत होता. यासोबतच तो मंदिराचीही काळजी करत होता. हे भगवान शिवा, माझ्या मंदिराचे रक्षण करा. मग त्याला एक तेजस्वी आणि आश्चर्यकारक प्रकाश दिसतो, ज्यातून भगवान शिव प्रकट होतात आणि म्हणतात, काळजी करू नकोस अनुज, मी इथे आहे. मी सर्व काही सांभाळेन. असे म्हणत शिवजी गायब होतात. दुसरीकडे चोर सरदार यांच्या मित्रांसह पुन्हा एकदा मंदिरात चोरी करण्याचा कट रचतो आणि तो चोरी करायला जातो. जेव्हा तो तिथे पोहोचतो तेव्हा त्याला दिसते की अनुज आधीच तिथे उपस्थित आहे. तो त्याच्या मित्रांसोबत विचार करतो की आज आपल्याला अनुजला संपवायचे आहे. आज मी त्याला मारून टाकेन. त्याने या मंदिराचे खूप रक्षण केले, पण आता नाही. पण त्याला माहीत नव्हते की तो अनुज नसून महादेव स्वतः त्याच्या रूपात तिथे बसले आहेत. सरदार चाकू काढतो आणि त्याला मारण्यासाठी पुढे जातो. मग अनुजच्या रूपात महादेव सरदारला दोन्ही हातांनी उचलतात आणि त्याला चाकासारखे हवेत फिरवतात आणि जोरात जमिनीवर फेकतात, ज्यामुळे सरदार खूप रागावतो. चोर सरदार म्हणाला,
तू नालायक माणूस आहेस. तू माझ्यावर हात उचललास. आता मला सोन्याच्या मूर्त्या मिळोत किंवा न मिळोत, पण आज मी तुझा जीव घेणारच. त्यांचा आवाज ऐकून जवळच्या भागातील लोक तिथे येतात. अरे बापरे, अनुज तर रुग्णालयात आहे. मग हा कोण आहे जो अगदी अनुजसारखा दिसतोय? अरे देवा, ही कसली लीला आहे? मग अंजलीही तिथे येते. हो, हे काय आहे? मी नुकतीच त्याला रुग्णालयातून भेटून आले आहे. मग हे कोण आहेत? अंजलीच्या मनात अनेक प्रश्न चालू होते. दुसरीकडे शिवजी सरदार आणि त्याच्या मित्रांना खूप मारहाण करतात. मग अंजलीला तिची चूक कळते. हे महादेवा, हे परमेश्वरा, मला माफ करा. मी नेहमीच माझ्या पतीला या मंदिराची काळजी घेण्यापासून रोखत आली आहे. पण मी सुद्धा काय वेडी आहे. मला माहीत आहे की ज्यांच्यावर ते एवढे प्रेम करतात त्यांच्यावर भोलेनाथही तितकेच प्रेम करतात. आत्तापर्यंत मी चुकत आली. कृपया मला माफ करा परमेश्वरा. आज त्यांच्यासाठी तुम्ही स्वतः इथे आला आहात. मला माहीत आहे प्रभू, तुम्हीच आहात. आम्हाला दर्शन द्या. प्रभू हे ऐकून महादेव हसतात आणि मग ते त्यांच्या खऱ्या स्वरूपात येतात. अंजलीने माफी मागितलेली असते. यासोबत अनुज देखील सुरक्षितपणे शुद्धीवर येतो. कमी पगार असूनही अनुज भगवान शिवाच्या मंदिराचे रक्षण करतो. हे त्यांची निस्वार्थ भक्ती आणि समर्पण दर्शवते. आपल्या कामातही श्रद्धा आणि समर्पणाची भावना असली पाहिजे. अनुज त्याच्या पत्नीच्या काळजीला न जुमानता मंदिराचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडतो. हे आपल्याला शिकवते की आपली परिस्थिती कशीही असली तरी आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे आपण पार पाडल्या पाहिजेत. अनुजची भगवान शिवावर अढळ श्रद्धा असते. जेव्हा तो जखमी होतो आणि चोरांनी वेढला जातो तेव्हा तो अजूनही भगवान शिवांचे नाव घेतो आणि देव त्याचे रक्षण करतात. हे आपल्याला शिकवते की आपण प्रत्येक परिस्थितीत देवावर विश्वास ठेवला पाहिजे. शेवटी भगवान शिव स्वतः प्रकट होतात आणि चोरांना पराभूत करतात. हे दर्शवते की शेवटी चांगुलपणाचाच विजय होतो. आपण नेहमीच योग्य मार्गाचे अनुसरण केले पाहिजे आणि वाईटाचा विरोध केला पाहिजे. अंजलीला तिची चुकी कळते की तिने अनुजला मंदिराची रक्षा करण्यापासून रोखल्याने ती भगवान शिवाची क्षमा मागते आणि तिची चुकी सुधारते. ती आपल्याला शिकवते की आपण आपल्या चुका स्वीकारल्या पाहिजेत आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अंजली सुरुवातीला अनुजच्या कामावर खुश नसते, परंतु शेवटी ती त्याला समजून घेते आणि पाठिंबा देते. हे कुटुंबातील सदस्यांमध्ये समजूतदारपणा आणि आधाराचे महत्त्व दर्शवते. चोर सोन्याच्या मूर्ती चोरण्यासाठी येतात, परंतु अनुज आणि भगवान शिव त्या मूर्तींचे रक्षण करतात. ते आपल्याला शिकवतात की आपण भौतिक गोष्टींपेक्षा आध्यात्मिक मूल्यांना अधिक महत्त्व दिले पाहिजे. अनुजला भोलेनाथांची सेवा करायला आवडते आणि ही सेवा त्याला देवाचा प्रिय बनवते. यावरून आपण शिकतो की निस्वार्थ सेवा करणे ही सर्वात मोठी भक्ती आहे. चोर लोभाने मंदिर लुटण्यासाठी येतात आणि शेवटी अपयशी ठरतात. ही कथा आपल्याला भक्ती, कर्तव्य, श्रद्धा, चांगुलपणा, चुकीची जाणीव, कौटुंबिक आधार, आध्यात्मिक मूल्ये आणि सेवेचे महत्त्व शिकवते. ती आपल्याला एक चांगली व्यक्ती बनण्याची आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याची प्रेरणा देते. भक्तांनो, जर तुम्ही आजच्या या कथा लक्षपूर्वक ऐकल्या तर मरेपर्यंत तुमच्यावर संकट येणार नाही. कारण या कथांमध्ये भगवान शिवांबद्दल अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग सांगतील. भक्तांनो, भगवान शिवाची कृपा कायम तुमच्यावर राहावी अशी वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने टाईप करा, भगवान शिवा माझ्यावर कृपा करा. बघा, मरेपर्यंत तुमच्यावर संकट येणार नाही. एकेकाळी भोलापूर गावात ब्रिजपाल नावाचा एक ब्राह्मण राहत होता, जो स्वभावाने खूप आळशी होता. त्याची पत्नी सुनीता आणि मुलगी गुड्डी देखील त्याच्यासोबत घरात राहत होती. ब्रिजपाल दिवसभर खाटेवर झोपायचा. तो दिवसभर फक्त एकच काम करायचा आणि ते म्हणजे भगवान शिवाची पूजा करणे. तो दररोज सकाळी आणि संध्याकाळी भगवान शिवाची पूजा करायचा आणि त्यांचे नाम जपायचा. मग आळसामुळे तो दिवसभर झोपायचा. झोपेमुळे ब्रिजपाल आणि त्याच्या पत्नीमध्ये वारंवार भांडणे व्हायची. ब्रिजपालची पत्नी म्हणायची, आता तरी उठा,
किती वेळ झोपणार? चला जेवा आणि शेतावर जा. पीक कापणीची वेळ झाली आहे. आणि हो, परतताना नदी काठून मोहरीचे रान तोडून आणा. घरी शिजवण्यासाठी भाजी नाही. आणि हो, हे विसरू नका, नाहीतर मी आज जेवण बनवू शकणार नाही. पत्नीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ब्रिजपाल पुन्हा स्वतःला चादरीने झाकून झोपी जायचा. सुनीता रागाने लाल होते. दुसरीकडे कैलासात बसलेली माता पार्वती भगवान शंकरांना म्हणते, हे प्रिय, हा तुमचा कसला भक्त आहे जो तुमच्या भक्तीशिवाय काहीही करत नाही. त्याच्या आळशी शरीरामुळे तो फक्त खाटेवर पडून राहतो आणि कोणतेही काम करत नाही. तुम्ही अशा भक्ताला मार्गदर्शन करावे. मग भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात, यात त्याचा काहीच दोष नाही. हे सर्व त्याच्या मागील जन्माचे फळ आहे. त्यावेळी तो एक आळशी गाढव असायचा जो दिवसभर माझ्या मंदिराबाहेर झोपायचा. जेव्हा जेव्हा भक्त मंदिरात माझे नाव जपायचे तेव्हा त्यांचे आवाज त्याच्या कानात घुमत असत आणि तो झोपेतही माझे नाव ऐकत असत. मग एके दिवशी श्रावण महिन्यात त्याचे निधन झाले. त्यानंतर पुढील 4 वर्षात तो मानव म्हणून जन्माला आला, परंतु त्याला त्याचा मागील जन्माचा आळशी स्वभाव सोडू शकला नाही. योग्य वेळ आल्यावर मी त्याला ज्ञान देईन. ब्रिजपालाची पत्नी सुनीता म्हणाली, हे देवा, मी या माणसाचे काय करू? तो पुन्हा झोपला आहे. मी त्याला खूप दिवसांपासून सांगत आहे की उठा, पिकं मोठी झाली आहेत. जर वेळेवर कापणी केली नाही तर जनावरे त्यावर हल्ला करतील किंवा कोणीतरी ते चोरून नेईल. हे शिवजी, मी काय म्हणते ते तुम्ही ऐकत आहात ना? मला माहीत नाही की त्याचा आळस कधी संपेल. मी आता त्याच्या आळसाला कंटाळले आहे. सुनीता सतत बोलत राहिली, पण आळशी ब्राह्मणाला काहीच कळले नाही. तो फक्त त्याच्या पलंगावर शांतपणे पडून राहिला. ब्रिजपाल उठत नाही हे पाहून सुनीता रागाने बाहेर अंगणात ठेवलेली पाण्याची बादली आणते आणि ब्रिजपालावर ओतते. ब्रिजपाल पूर्णपणे भिजतो आणि तो रागाने उठतो आणि तिच्याशी भांडू लागतो. दोघेही बराच वेळ वाद घालतात. मग तो रागाने घराबाहेर पडतो आणि भगवान शंकरांच्या मंदिरात जातो. आणि तिथे पोहोचल्यानंतर तो शंकरजींना म्हणतो, हे भोलेनाथा, माझ्या पत्नीच्या रोजच्या त्रासाला मी कंटाळलो आहे. जर तुम्ही माझ्या भक्तीने प्रसन्न असाल तर कृपया मला दर्शन द्या प्रभू. असे म्हणत तो मोठमोठ्याने रडू लागतो. त्यांच्यावरील त्याचे प्रेम आणि भक्ती पाहून भगवान शंकर त्याच्यासमोर प्रकट होतात आणि म्हणतात, ब्रिजपाल, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. तू खरोखर माझा सर्वात मोठा आणि लाडका भक्त झाला आहेस. मला सांग, तुला माझ्याकडून काय वरदान हवे आहे? हे प्रभू, मला असे काहीतरी द्या जे माझ्या प्रत्येक शब्दाचे पालन करेल आणि माझे सर्व काम करेल. ब्रिजपालाचे म्हणणे ऐकल्यानंतर भगवान शिव म्हणाले, माझे हे छोटेसे त्रिशूळ घे आणि ते तुझ्याकडे ठेव. तू त्रिशूळ जिथेही ठेवशील तिथे ते स्वतःहून त्याचे काम करायला सुरुवात करेल आणि काम पूर्ण झाल्यानंतरच थांबेल. पण हो, जर तुम्ही ते काम करू देण्यास नकार दिला तर तो कायमचा नाहीसा होईल आणि माझ्याकडे परत येईल. भगवान शंकर त्याला त्रिशूळ देतात आणि अदृश्य होतात. त्रिशूळ पाहून ब्रिजपाल खूप आनंदी होतो. त्याला वाटतं की आता त्याला कोणतेही काम करावे लागणार नाही. यानंतर तो त्रिशूळ घेऊन घरी पोहोचतो आणि आपल्या पत्नी व मुलीला त्रिशूळाबद्दल सर्व काही सांगतो. दुसऱ्या दिवशी ब्रिजपाल भगवान शंकरांचे नाव घेऊन त्या त्रिशूळाचा वापर करू लागतो. त्याने त्रिशूळ घराच्या मध्यभागी ठेवताच संपूर्ण घरात खूप आवाज झाला. साफसफाई स्वतःहून होऊ लागली. तो त्रिशूळ ज्या वस्तूवर ठेवायचा ती वस्तू आपोआप काम करायची. जर तो शेतात ठेवला तर संपूर्ण पीक स्वतःहून कापणीला येईल. असेच बरेच दिवस निघून जातात. एके दिवशी सुनीता गुड्डीसोबत तिच्या माहेरी गेली होती. तेव्हा ब्रिजपालाने त्रिशूळ चुलीजवळ ठेवला आणि म्हणाला, माझ्यासाठी लवकर काहीतरी चविष्ट जेवण तयार करा. कढई स्वतःहून गॅसवर ठेवली गेली आणि तेल व मसाले आपोआप मिसळत गेले. कोणताही विलंब न करता स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात जे ब्रिजपाल मोठ्या आवडीने खातो. ब्रिजपाल म्हणतो, वा वा, किती स्वादिष्ट जेवण आहे, काय चव आहे. पत्नीने बनवलेले जेवण खाऊन मी रोज कंटाळलो होतो. हे खरोखरच आश्चर्यकारक जेवण आहे.
या त्रिशूळाने बनवलेले अन्न खाल्ल्यानंतर ब्रिजपाल आरामात गाढ झोपेत जातो आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तो विहिरीकडे जातो आणि त्रिशूळाला आंघोळीसाठी विहिरीतून लवकर पाणी काढायला सांगतो आणि बादली भरायला सांगतो. विहिरीतून पाणी काढायचे आहे आणि झाडांना पाणी घालायचे आहे, साफसफाई करायची आहे, कपडे भांडी सर्व काही करायचे आहे. तो त्रिशूळ ब्रिजपाल सांगितल्याप्रमाणे सर्व काम करतो. ब्रिजपाल आनंदाने बागेत पडलेल्या पाईपाकडे जातो आणि त्याच्या त्रिशूळाला स्पर्श करतो आणि म्हणतो, पाईप, लवकर या बागेतल्या झाडांना व्यवस्थित पाणी दे. पाईपा झाडांना पाणी देऊ लागतो. मग आळशी ब्राह्मण आनंदाने आरामात झोपायला जातो. पण झोपल्यानंतर काही वेळातच लाईट बंद होते. मग तो त्याचा त्रिशूळ हातांच्या पंख्यावर ठेवतो आणि म्हणतो, अरे हातांच्या पंख्या, लाईट परत येईपर्यंत मला या पंख्याने हवा घाल. हे बोलताच तो हातांच्या पंख्याने त्याला पंखा लावू लागतो. काही वेळाने लाईट परत येताच हाताचा पंखा थांबतो. एके दिवशी ब्रिजपालला खूप भूक लागली होती. त्याने त्याच्यासमोर एक रिकामी थाली ठेवली आणि जमिनीवर बसला. मग त्रिशूळ थालीवर ठेवून तो म्हणाला, आता यातून लवकर स्वादिष्ट अन्न निघायला हवे. थोड्याच वेळात थालीमध्ये अनेक प्रकारचे अन्न येऊ लागले. जर मला स्वतः जेवावे लागले नाही आणि सर्व अन्न आपोआप माझ्या तोंडात गेले तर किती चांगले होईल, असा त्याने विचार केला. आणि असेच म्हणत त्याने त्रिशूळ त्याच्या प्लेटवर ठेवलं आणि म्हणाला, स्वादिष्ट अन्न माझ्या तोंडात लवकर आले पाहिजे. असे तो म्हणताच त्याच्या ताटामधून विविध प्रकारचे अन्न बाहेर पडून त्याच्या तोंडात जाऊ लागले आणि तो मोठ्या उत्साहाने ते खाऊ लागला. पण हा आनंद थोड्या काळासाठीच होता. थोड्याच वेळात त्याचे पोट भरले आणि तो जेवू शकला नाही. पण अन्न सतत तोंडात जात होते. त्याचे पोट आणि मन पूर्णपणे भरले होते. ते थांबवण्याचा विचार करताच त्याला भगवान शंकरांचे शब्द आठवले, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की जर काम करताना त्रिशूळ थांबवला तर हे वरदान तिथेच संपेल आणि त्रिशूळ पुन्हा भगवान शंकरापर्यंत पोहोचेल. तेवढ्या सुनीता तिच्या सासरच्या घरातून परत येते आणि गुड्डीसह तिथे पोहोचते. हे सर्व पाहून दोघीही आश्चर्यचकित होतात. ऐका, बघा, तुमचे पोट खूप फुगले आहे. लवकर या त्रिशूळाला थांबायला सांगा. ब्रिजपालाला भगवान शंकरांनी दिलेले वरदान गमवायचे नव्हते, पण तरीही तो घाईघाईने म्हणतो, थांबा. हे बोलताच अन्न थांबते, पण त्याच वेळी त्रिशूळही तिथून गायब होतो. त्याला त्याचे त्रिशूळ गमावल्याचे खूप दुःख झाले होते, पण आता तो काहीही करू शकत नव्हता. भगवान शंकरांनी दिलेले वरदान त्याने गमावले होते. आत्तापर्यंत ब्रिजपाल त्रिशूळाला नेमून दिलेली सर्व कामे करत असे, पण जेवताना कधी थांबायचे हे सांगायला तो विसरला. त्यामुळे अन्न न थांबता त्याच्या तोंडात येत होते. सर्व काही समजल्यानंतर ब्रिजपाल म्हणाला, हे महादेवा, मला समजलं की तुम्ही मला धडा शिकवण्यासाठी हे वरदान दिलं आहे. खरंच मी इतका मूर्ख होतो की मी प्रत्येक लहान कामासाठीही आळस दाखवायचो आणि आता मला कळलं आहे की छोट्या कामासाठीही दुसऱ्यांवर अवलंबून राहिल्याने किती मोठ्या समस्या येऊ शकतात. त्या दिवसापासून ब्रिजपालाने आळस कायमचा सोडला आणि दररोज शेतात जाऊ लागला. तो त्याचे सर्व काम स्वतः करू लागला आणि दिवसातून 2दा भगवान शंकरांची पूजाही करू लागला. आता त्याचे जीवन पूर्णपणे यशस्वी झाले. आळशी ब्राह्मण आणि शिव त्रिशूल यांचे वरदान हे ब्रिजपालाच्या आयुष्यात एक नवीन बदल घेऊन आले होते. पूर्वी जो दिवसभर खाटेवर पडून भगवान शंकराचे नाव जपायचा, आता तोच ब्रिजपाल सकाळी सूर्योदयापूर्वी उठायचा. आंघोळ केल्यानंतर तो शेतात जाऊन मनापासून काम करायचा. त्याची पत्नी सुनीता आणि मुलगी गुड्डी देखील त्याचा हा बदल पाहून खूप आनंदी होत्या. एके दिवशी ब्रिजपाल शेतात काम करत असताना त्याला एक वृद्ध साधू येताना दिसला. साधूच्या चेहऱ्यावर एक तेज होते आणि त्यांचे डोळे खूप शांत होते. साधू ब्रिजपालाकडे आला आणि म्हणाला, ब्रिजपाल, तुला माहीत आहे का भगवान शंकरांनी तुला त्रिशूळ का दिला होता? ब्रिजपाल उत्तरला, मला वाटतं की त्यांनी ते मला आळस दूर करण्यासाठी, धडा शिकवण्यासाठी दिलं होतं. साधू हसला, हो, हे एक कारण होते, पण ते मुख्य कारण नव्हते. भगवान शंकरांनी तुला तो त्रिशूळ यासाठी देखील दिला होता कारण त्यांना माहीत होतं की तुमच्यात अशा भक्ताचे हृदय आहे जो नेहमीच त्यांची सेवा करण्यास तयार असतो. त्रिशूळाद्वारे ते तुम्हाला दाखवू इच्छित होते
की सेवा म्हणजे केवळ पूजा करणे नव्हे, तर प्रामाणिकपणा आणि भक्तीने तुमचे कर्म करणे. ब्रिजपाल आश्चर्यचकित झाला. त्याने कधीही असा विचार केला नव्हता. साधू पुढे म्हणाला, तुझ्यात अजूनही थोडासा आळस शिल्लक आहे. भगवान शंकरांकडून वरदान मिळाल्याने तू आनंदी तर होतास, पण तुला हे समजलंच नाही की हे वरदान तुला एक जबाबदारी देखील देते. तुला त्या शक्तीचा उपयोग दुसऱ्यांची मदत आणि समाजाला चांगले बनवण्यासाठी करायला हवा होता. ब्रिजपालला त्याची चुकी कळली आणि त्याला वाटलं की हे ऋषी अगदी बरोबर बोलत आहेत. खरंच मी चुकलो होतो. त्याने भगवान शंकरांकडून त्रिशूळ मागितले होते, परंतु तो इतरांसाठी कसा वापरता येईल याचा त्याने कधीही विचार केला नाही. त्याला समजलं. ब्रिजपाल म्हणाला, मला माफ करा, मी भविष्यात अधिक काळजी घेईन. साधू हसला आणि म्हणाला, भगवान शंकर नेहमीच दयाळू असतात. त्यांना तुमच्या हृदयाची शुद्धता माहीत आहे. आता जा आणि तुमच्या कृतींमध्ये एक नवीन उद्देश शोधा. त्याने ठरवलं की तो आता त्याच्या क्षेत्रात आणखी कठोर परिश्रम करेल आणि तो त्याच्या कमाईचा एक भाग गरीब आणि गरजूंना मदत करण्यासाठी दान करेल. त्या दिवसापासून ब्रिजपालने त्याच्या आयुष्यात आणखी बदल केले. त्याने गावातील लोकांना एकत्र केले आणि एक शाळा उघडली जिथे मुलांना मोफत शिक्षण मिळू शकेल. त्याने गावात एक रुग्णालय देखील बांधले जिथे गरिबांवर मोफत उपचार केले जात होते. त्याने त्याचे गाव एक आदर्श गाव बनवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले. हळूहळू ब्रिजपालचे गाव आनंदी आणि समृद्ध गाव बनले. गावातील लोक त्याच्यावर खूप प्रेम करायचे आणि त्याचा सन्मान करायचे. त्यांना माहीत होतं की ब्रिजपाल एक खरा भक्त आहे, ज्याने आपले जीवन दुसऱ्यांची सेवा करण्यात समर्पित केले आहे. एके दिवशी ब्रिजपाल भगवान शंकरांची पूजा करत असताना त्याला पुन्हा तोच जुना साधू दिसला. साधू हसला. ब्रिजपाल, आता तू खरा भक्त झाला आहेस. तू तुझ्या कर्मांनी भगवान शंकरांना प्रसन्न केले आहेस. आता तुझे जीवन झाले आहे, तेही चांगले. ब्रिजपाल साधूच्या पाया पडला आणि त्याने आशीर्वाद मागितले. साधूने त्याला आशीर्वाद दिला आणि तेथून निघून गेला. ब्रिजपालाने आयुष्याच्या शेवटपर्यंत भगवान शंकरांची सेवा केली आणि इतरांना मदत केली. त्यांना एक खरा भक्त आणि एक महान समाजसेवक म्हणून ओळखले जाते. या कथेतून आपल्याला कळते की देवाची भक्ती म्हणजे केवळ पूजा करणे नव्हे, तर प्रामाणिकपणे आणि भक्तीने आपले कर्म करणे देखील आहे. देवाने दिलेल्या शक्ती आणि संधीचा वापर आपण इतरांना मदत करण्यासाठी आणि समाज सुधारण्यासाठी केला पाहिजे. आळस सोडून कर्मठ बनून इतरांची सेवा करणे ही खरी भक्ती आहे आणि आशीर्वादांसोबत जबाबदारी देखील येते. भक्तांनो, आजच्या कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्या तर बघा, तुमच्या कोणत्याच इच्छा अपूर्ण राहणार नाहीत. भगवान शिवांचा आणि माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये शिवांना प्रिय असलेले वाक्य प्रेमाने टाईप करा. भगवान शिवांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. बघा, मरेपर्यंत ते तुमच्या सोबत राहतील. भक्तांनो, बहुतेक लोकांना माहीत आहे की महाशिवरात्री भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचे स्मरण करण्यासाठी साजरी केली जाते. परंतु काही विद्वानांचा असा विश्वास आहे की शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव यांनी कालकूट नावाचे विष प्यायले होते, जे सागर मंथनाच्या वेळी समुद्रातून बाहेर आले होते. तथापि शिवपुराणात एका शिकारीशी संबंधित एक कथा देखील वर्णन केली आहे. शिवपुराणातील कोटीरुद्र साहित्यात वर्णन केलेल्या कथेनुसार प्राचीन काळी एका जंगलात गुरुद्वार नावाचा एक भिल्ल राहत होता. तो क्रूर कृत्ये करायचा. तो रोज जंगलात जाऊन हरणं आणि इतर प्राण्यांची शिकार करायचा आणि विविध प्रकारच्या चोरीही करायचा. त्याने लहानपणापासूनच कधीच चांगले कार्य केले नव्हते. अशा प्रकारे जंगलात जाऊन तो त्या क्रूर भिल्लाचा खूप कालावधी निघून गेला होता. एके दिवशी एक खूप सुंदर शिवरात्र आली, पण तो दृष्ट माणूस घनदाट जंगलात राहायचा. त्यामुळे त्याला या सुंदर व्रताबद्दल काहीच माहीत नव्हतं. याच दिवशी त्याचे आई वडील आणि पत्नी भुकेने ग्रस्त असल्याने त्याच्याकडे अन्न मागू लागले.
त्याच्या वारंवार विनंतीवरून भिल्ल लगेच धनुष्य घेऊन जंगलाकडे निघाला आणि हरणांची शिकार करण्यासाठी संपूर्ण जंगलात फिरू लागला. दैवी योगायोगाने त्या दिवशी त्यांना काहीही मिळाले नाही आणि सूर्य मावळला. यामुळे तो खूप दुःखी झाला आणि तो विचार करू लागला, आता मी काय करावं, मी कुठं जावं, आज माझ्याकडे काहीही नाही. घरी मुले आणि आईवडिलांचं काय होईल, माझ्या पत्नीचं काय. त्याने विचार केला, मी काहीतरी घरी घेऊन जायलाच हवं. हे ठरवून शिकारी एका तलावावर पोहोचला, जिथे पाण्यात उतरण्यासाठी एक घाट होता. तो तिथे गेला आणि तिथे उभा राहिला आणि मनात विचार करू लागला, कोणीतरी प्राणी नक्कीच इथे पाणी पिण्यासाठी येईल, मी त्याला मारून घरी घेऊन जाईन. हे ठरवून शिकारी एका बेलाच्या झाडावर चढला आणि तिथे पाणी घेऊन बसला. त्याच्या मनात फक्त एकच चिंता होती की कधी एखादा प्राणी येईल आणि तो त्याला कधी मारू शकेल. अशा प्रकारे वाट पाहत भूक आणि तहान लागली. तो तिथेच बसून राहिला. अशा प्रकारे रात्र निघून गेली आणि जेव्हा रात्रीचा पहिला प्रहर सुरू झाला तेव्हा एक तहानलेली हरीण तिथे आली. तिला पाहून शिकारी खूप आनंदी झाला आणि त्याने लगेचच त्याच्या धनुष्यावर बाण ठेवला आणि तिला मारले. हे करत असताना त्याच्या हाताच्या धक्क्याने काही पाणी आणि बेलाचे पाने खाली पडली. योगायोगाने त्या झाडाखाली एक शिवलिंग स्थापित केले होते, ज्याची शिकारीला कल्पनाही नव्हती. अशा प्रकारे पाणी आणि बेलाची पाने असल्याने पहिल्या प्रहरात भगवान शिवाची पूजा पूर्ण झाली आणि त्या पूजेचा परिणाम म्हणून शिकारीची अनेक पापे त्वरित नष्ट झाली. दुसरीकडे खडखडाट आवाज ऐकून हरीण घाबरले आणि वर पाहू लागले. शिकारीला पाहून ती चिंताग्रस्त झाली आणि म्हणाली, शिकारी, तुला काय करायचं आहे, मला खरे सांग. हरिणीचे ते शब्द ऐकून भिल्ल म्हणाला, आज माझ्या कुटुंबातील सदस्य उपाशी आहेत, म्हणून तुला मारून भूक शांत करेन आणि त्यांना तृप्त करेन. शिकाऱ्याचे ते भयानक शब्द ऐकून त्याला बाण काढताना पाहून हरीण विचार करू लागते, आता मी काय करावे, कुठे जावे, मला यावर उपाय शोधावा लागेल. असा विचार करून ती म्हणाली, शिकारी, तुला माझा जीव घेऊन आनंद भेटेल. या निरुपयोगी शरीरासाठी यापेक्षा मोठे पुण्य काय असू शकते. जो प्राणी दुसऱ्यांचे भले करतो त्याला या जीवनातून जे पुण्य प्राप्त होते त्याचे वर्णन वर्षात देखील करता येणार नाही. पण आता माझी सर्व मुले आश्रमात आहेत, मी त्यांना माझ्या बहिणीकडे किंवा माझ्या पतीकडे सोपवून येते. याला खोटे समजू नकोस, मी नक्कीच परत तुझ्या जवळ येईन, कारण पृथ्वी सत्यावर अवलंबून आहे. सत्यामुळे समुद्र त्याच्या सीमेत स्थिर आहे आणि सत्यामुळे गुहांमधून पाण्याचे झरे पडत आहेत. हरिणीने हे सांगितल्यानंतरही शिकारीने तिचे ऐकले नाही. तेव्हा खूप आश्चर्यचकित आणि घाबरून हरिण पुन्हा म्हणाले, शिकारी, ऐक, मी तुझ्यासमोर शपथ घेते की जर मी परतले नाही तर मी नक्कीच पापाचा भाग होईन. जर एखादा ब्राह्मण वेद विकतो आणि दिवसातून 3 वेळा संध्यावंदन करत नसेल तर तो जे काही पाप करतो तेच पाप मीही करेन. पतींची अवज्ञा करणाऱ्या आणि स्वतःच्या मर्जीनुसार काम करणाऱ्या स्त्रियांनी केलेली पापे, इतरांचे उपकार न मानणाऱ्या, भगवान शंकरांपासून दूर जाणाऱ्या आणि विश्वासघात करणाऱ्या या फसवणाऱ्यांनी केलेली पापे, जर मी परतले नाही तर मीही तेच पाप करेन. अशा अनेक शपथा घेतल्यानंतर जेव्हा हरीण शांतपणे उभी राहिली तेव्हा शिकारीने तिच्यावर विश्वास ठेवला आणि म्हणाला, ठीक आहे, आता तू तुझ्या घरी जा. जेव्हा ती हरीण आनंदाने तिच्या आश्रमात गेली तेव्हा शिकारी जागे असताना रात्रीचा पहिला प्रहर निघून गेला. मग हरिणाची बहीण दुसरी हरीण, जिला पहिल्या हरणाने आठवले होते, ती पाणी पिण्याची वाट पाहत तिथे आली. तिला पाहून भिल्लाने स्वतः त्याच्या भात्यातून बाण काढला. असे करत असताना पुन्हा पूर्वीप्रमाणेच पाणी आणि बेलपत्र भगवान शिवावर पडले आणि त्याद्वारे महात्मा शंभूची दुसरी प्रहार पूजा पूर्ण झाली. जरी ती पूजा योगायोगाने झाली असली तरी ती शिकाऱ्यासाठी शुभ होती. त्याला बाण काढताना पाहून हरणाने विचारले, शिकारी, तू काय करतोयस? शिकाऱ्याने पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले, मी तुला मारीन. हरण म्हणाला, शिकारी, माझे ऐक, मी धन्य आहे. माझा जन्म यशस्वी झाला आहे, कारण हे नश्वर शरीर इतरांच्या भल्यासाठी वापरले जाईल. पण माझी लहान मुले घरी आहेत, म्हणून मला एकदा जाऊ दे आणि त्यांना माझ्या पतीच्या स्वाधीन करू देत. मग मी तुझ्याकडे परत येईन.
हरणाचे बोलणे ऐकून शिकारी म्हणाला, मला तुझ्या बोलण्यावर विश्वास नाही. मी तुला मारीन, यात काही शंका नाही. शिकारीचे बोलणे ऐकून हरिणाने भगवान विष्णूंच्या नावाने शपथ घेतली आणि म्हणाली, शिकारी, मी काय म्हणते ते ऐक तरी. जर मी परतले नाही तर मी माझे सर्व पुण्य गमावेन, कारण जो माणूस त्याच्या शब्दावर उलटतो तो त्याचे पुण्य गमावतो. जो व्यक्ती आपल्या विवाहित पत्नीला सोडून दुसऱ्या स्त्रीकडे जातो, वैदिक धर्मांचे उल्लंघन करतो आणि काल्पनिक धर्मांचे पालन करतो, भगवान विष्णूंचा भक्त असूनही शिवाची टीका करतो, जो आपल्या आईवडिलांच्या पुण्यतिथी दिवशी श्राद्ध करत नाही आणि तो निष्क्रिय घालवतो, पश्चाताप करूनही जो आपले वचन पूर्ण करत नाही, तो जे पाप करतो, जर मी परतले नाही तर मीही तेच पाप करेन. हे ऐकून शिकारी म्हणाला, ठीक आहे, जा. त्यानंतर हरिणीने पाणी पिले आणि आनंदाने तिच्या आश्रमात गेली. दरम्यान रात्रीचा दुसरा प्रहरही शिकारी जागे असताना गेला. यावेळी जेव्हा तिसरा प्रहर सुरू झाला तेव्हा हरिण परतण्यास खूप उशीर झाला होता. काळजीत पडून शिकारी तिला शोधू लागला. दरम्यान त्याला पाण्याच्या वाटेवर एक हरिण दिसले. तो खूप निरोगी होता. त्याला पाहून शिकारी खूप आनंदी झाला आणि त्याने धनुष्यावर बाण ठेवला आणि त्याला मारण्याची तयारी केली. असे करताना त्याच्या नशिबाने काही पाणी आणि बेलाची पाने शिवलिंगावर पडली, ज्यामुळे त्याच्या शुभ नशिबाने भगवान शिवाच्या तिसऱ्या प्रहराची पूजा देखील पूर्ण झाली. अशा प्रकारे देवाने त्याच्यावर कृपा केली. पानांचा पडण्याचा आवाज ऐकून हरणाने शिकारीकडे पाहिले आणि विचारले, काय करतोयस? शिकारीने उत्तर दिले, मी तुला मारून माझ्या कुटुंबाला अन्न देईल. शिकारीचे बोलणे ऐकून हरिण मनापासून खूप आनंदी झाले आणि लगेचच म्हणाले, मी धन्य आहे. माझी पुनर्प्राप्ती यशस्वी झाली आहे, कारण माझे शरीर तुम्हाला संतुष्ट करण्यासाठी वापरले जाईल. जे काही दुसऱ्यांच्या भल्यासाठी वापरले जात नाही ते वाया जाते. तो माणूस सक्षम असूनही इतरांचे भले करत नाही, त्याची शक्ती वाया जाते आणि तो पुढच्या जन्मात नरकात जातो. पण मला एकदा जाऊ दे. मी माझ्या मुलांना त्यांच्या आईच्या स्वाधीन करेन आणि त्यांना सर्वांचे सांत्वन करेन आणि मग इथे परत येईन. हे ऐकून शिकारीला मनात खूप आश्चर्य वाटलं. त्याचे हृदय काही प्रमाणात शुद्ध झाले आणि त्याची सर्व पापे नष्ट झाली. तो हरणाला म्हणाला, इथे आलेल्या सर्व लोकांनी तुझ्यासारखेच वचन दिले आणि निघून गेले, पण ते अजूनही इथे परत आले नाहीत. तूही यावेळी मला धोक्यात घालत आहेस. खोटे सांगून इथून निघून जात आहेस. मग आज मी माझी उपजीविका कशी करणार? शिकारीचे शब्द ऐकून हरिण म्हणाला, शिकारी, मी काय म्हणतोय ते ऐक तरी. माझ्यात खोटेपणा नाही. संपूर्ण विश्व सत्यावर आधारित आहे. ज्याचे बोलणे खोटे आहे त्याचे पुण्य त्या क्षणी नष्ट होते. तथापि शिकारी, माझे खरे वचन ऐक. शिवरात्रीच्या दिवशी जेवण करून, खोटी साक्ष देऊन, वारसा हडप करून आणि संध्या न केल्याने जी पापे होतात तीच पापे मी परतलो नाही तर मलाही लागतील. ज्याच्या तोंडून कधीही शिवाचे नाव घेतले जात नाही, जो सक्षम असूनही इतरांचे भले करत नाही, जो उत्सवाच्या दिवशी नारळ फोडतो, जो अक्ष खातो आणि जो शिवाची पूजा न करता आणि राख न लावता अन्न खातो, जर मी परत आलो नाही तर या सर्वांचे पाप मी घेईन. त्याचे शब्द ऐकून शिकारी म्हणाला, जा आणि लवकर परत ये. शिकारीने हे सांगितल्यानंतर हरणाने पाणी पिले आणि निघून गेला. ते सर्व त्यांच्या आश्रमात भेटले. एकमेकांच्या गोष्टी काळजीपूर्वक ऐकल्यानंतर तिघांनीही एकमेकांचे हृदय सत्याच्या बंधनाने बांधले आणि रात्रीच्या त्यावेळी ते निघून गेले. त्यावेळी मोठी हरीण तिच्या पतीला म्हणाली, प्रभू, तुमच्याशिवाय मुले इथे कशी राहतील? मी तिथे आधी वचन दिले आहे म्हणून फक्त मीच जाते. तुम्ही दोघेही इथेच थांबा. हे ऐकून धाकटी हरीण म्हणाली, बहिणी, मी तुझी सेवक आहे म्हणून आज मी शिकारीकडे जाईन. तू इथेच थांब. हे ऐकून हरीण म्हणाला, मी तिथे जाईन. तुम्ही दोघीही इथेच थांबा, कारण मुलांचे रक्षण त्यांच्या आईकडूनच केले जाते. पतीचे हे शब्द ऐकून दोन्ही हरिणी म्हणाल्या, प्रभू, पतीशिवाय या जीवनाला धिक्कार आहे. मग त्या सर्वांनी आपल्या मुलांना सांत्वन दिले आणि त्यांना शेजारच्यांच्या स्वाधीन केले आणि स्वतःही लवकर शिकारी जिथे भेटणार होता तिथे निघून गेले. त्यांना पाहून शिकारी आनंदित झाला आणि त्याने त्यांच्यावर बाण धरला.
पुन्हा पाणी आणि बेलाची पाने शिवावर पडली. त्यामुळे शिवाच्या 4थ्या प्रहराची पूजा पूर्ण झाली, तीही शुभ पूजा. यावेळी शिकारीची सर्व पापे लगेच जळून गेली. दरम्यान दोन्ही हरिणींनी आणि हरिणाने हाक मारली, शिकारी, कृपया आमचे शरीर लवकर सार्थक करा. हे शब्द ऐकून शिकारी खूप आश्चर्यचकित झाला. शिवपूजेच्या परिणामामुळे त्याला दुर्मिळ ज्ञान मिळाले. त्याला वाटलं की हे हरिण अज्ञानी प्राणी असूनही धन्य आहेत, जे अज्ञानी असूनही त्यांच्या शरीराने इतरांचे कल्याण करू इच्छितात. परंतु माझ्या आयुष्याला लाज वाटते की मी माझ्या कुटुंबाचे पोषण करण्यासाठी आणि माझे पोट भरण्यासाठी विविध प्रकारची वाईट कृत्ये करत राहिलो. आता त्याने सर्व बाण फेकून दिले आणि हरणांना म्हणाला, तुम्ही सर्व धन्य आहात, परत जा. त्याने हे केल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी लगेचच त्याला त्यांचे दिव्य रूप दाखवले आणि त्याला सुख आणि समृद्धीचे वरदान दिले आणि त्याचे नाव गुह ठेवले. महादेव हे 3 देवांपैकी एक आहेत, तर ब्रह्मदेव हे विश्वाचे निर्माता मानले जातात. विष्णू हे रक्षक आहेत आणि शिव हे संहारक आहेत. विष्णूला हरी म्हणतात आणि शिवाला हर म्हणतात. शास्त्रांमध्ये हरीच्या 24 अवतारांचे वर्णन केले आहे. त्याचप्रमाणे शिवाच्या 19 अवतारांचा उल्लेख आहे. शिवपुराणात असं म्हटलं आहे की भगवान शिव आणि त्यांचे अवतार समुद्र आणि लाटांसारखे आहेत. त्यांना सुरुवात किंवा अंत नाही. जेव्हा काहीही नव्हते तेव्हा शिव होते आणि जेव्हा काहीही नसेल तेव्हा शिव अजूनही तिथेच राहतील. म्हणून शिवाचे अनेक अवतार आहेत, कारण तो अनंत आहे. भक्तांनो, मला आशा आहे की तुम्हाला आजच्या कथांमधून काही ना काही नक्कीच शिकायला भेटले असेल. तुम्हाला आजच्या कथा कशा वाटल्या हे नक्की मला कमेंट करून सांगा. या शिवपुराणातील कथा तुम्हाला ऐकायला आवडतील का हे देखील कळवा. तसंच आपल्या कमेंट बॉक्समध्ये भगवान शिवांचा, राधाकृष्णांचा आणि स्वामी समर्थ आईचा जयघोष करायला विसरू नका. तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासमोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. मी या क्षणी परमेश्वराजवळ प्रार्थना करते, ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक मनुष्याचे भाग्य तुम्ही चांगले करा. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करा. त्यांच्या नशिबाचे फासे बदलवून टाका आणि मरेपर्यंत त्यांच्यावर संकट येऊ देऊ नका. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. सर्वांनी तुमची काळजी घ्या. हर हर महादेव. सांब सदाशिव. जय श्री कृष्ण. राधे राधे. श्री स्वामी समर्थ.